छातीचं माप आहे 34 इंच, त्याचा चौथा भाग येतो 8.5 इंच आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे 2 इंच. तर ते कशासाठी, ते आपल्याला शिलाई मार्जिनसाठी लागणार आहेत. आपण 1.5 सुद्धा घेऊ शकतो आणि 2 सुद्धा. तर मी ते 2 घेतलेलं आहे. 9.5 8.5 प्लस 2 किती झालं मग ते 10.5. आता बघा इथे ब्लाऊजची उंची आहे 13.5 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच मला ॲड करायचं आहे. ते किती झालं मग 14.5 इंच. आता पुढचा गळा इथे आहे 5.5 इंच. इथे थोडीशी मिस्टेक झालेली आहे. समोरचा गळा आहे इथे 5 इंच आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच मला शिलाई मार्जिन लागणार आहे. म्हणून ते किती झालं 5.5 प्लस 6 5.5 प्लस अर्धा इंच किती झालं 6 इंच. तर आपला पुढचा गळा येणार आहे 6 इंच. तर लिहून घेऊयात, कन्फ्युजन व्हायला नको आपल्याला, त्याच्यासाठी इथे लिहून घेऊया 5.5 प्लस अर्धा झालं 6 इंच. आणि आता आपला पाठीमागचा गळा आहे 8 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन टाकायचे आहे. तर ते किती झालं 8.5 इंच. चला तर आता हे माप आपण अस्तरवरती टाकूयात. कमरेचं मी इथं लिहिलेलं नाही, कारण ते फिटिंग करतानाच टाकणार आहे. कारण ती तसंही घेतलं तरी, कमरेचं जरी माप घेतलं आणि असं घेतलं तरी ते सेमच येतं, थोडासा किंचितसा फरक पडतो, म्हणून मी इथे घेतलेलं नाही आहे. तर एक अस्तर इथे घ्यायचं आहे. हे 1 मीटर अस्तर आहे, एवढं लागणार नाही 34 इंच साईजसाठी. जेवढं लागणार आहे तेवढं आपण त्यातून कट करून घेऊयात. तर सर्वात प्रथम आपल्याला ते अस्तर फोल्ड करायचं आहे. हे बघा, बंद बाजू आपल्या साईडने ठेवायची आहे आणि ओपन बाजू तिकडच्या साईडने ठेवायची आहे. तर बघा इथे मी अस्तरची घडी घालून घेते आहे. फक्त 2 फोल्डमध्ये करायचे आहे आपल्याला. सुरुवातीला आपण पाठीमागचा भाग कट करणार आहोत, जेणेकरून आपल्याला कन्फ्युजन होणार नाही याच्यासाठी व्यवस्थित. ठीक आहे. आता इथे बघा छातीचा चौथा भाग इथे येतोय का बघायचा 10.5 इंच, 8.5 प्लस 2 इंच. तेवढीच घडी आपल्याला इथे फोल्ड करायची आहे. तर नाही येते, थोडंसं जास्त येते, तर तेवढंच बरोबर करून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपला अस्तरचा कपडासुद्धा जास्त वायाला जाणार नाही. तर बघा 10.5 करून घ्यायचा आहे आपल्याला. तर आता येते का बघूया आपण टेपने. बरोबर अस्तर व्यवस्थित ठेवायचं आहे खालच्या साईडने, खाली वरी व्हायला नको. तर आता बघा येते का इथं 10.5, थोडंसं कमी येतं, तर बरोबर 10.5 वरती करून घ्यायचं. व्हिडिओ थोडा मोठा आहे, पण पूर्ण बघितला तर नक्कीच तुम्हाला समजेल, कारण जेवढं हळूहळू व्हिडिओमध्ये असतं तेवढं जास्त समजतं. तर इथे बघा 10.5 इंच घेतलेला आहे. वरच्या साईडने सुद्धा अस्तर सरळ करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला कपडा हा तिरकस व्हायला नको. आता येते का 10.5 ते चेक करून घेऊया आपण. 2-3 ठिकाणी चेक करून घ्यायचं आहे, तिरकस जायला नको. तर येते आता, ठीक आहे. आता आपल्याला टाकायची आहे ब्लाऊजची उंची. बघा आता इथे ब्लाऊजची उंची आहे 13.5 इंच आणि 1 इंच मी शिलाई मार्जिन घेतलेली आहे, म्हणजे किती झालं ते 14.5 इंच. इथे ब्लाऊजची उंची जरा जास्तच आहे, तर हे बघा 14.5 इंच, 14.5ला एक टिक करून घ्यायची आहे वरच्या साईडने. बरोबर असं आपण आडवं किती घेतलं 10.5 आणि आता उंची उभी घेतोय आपण 14.5. 14.5ला एक टिक करायची आहे आणि परत त्याच ठिकाणी किंवा थोड्याशा अंतरावर आपल्याला पुन्हा एकदा 14 इंच आहे का नाही ते बघायचं आहे, जेणेकरून आपण जी वरची रेषा मारणार आहोत ना ती तिरकस जायला नको. तर इथून सुद्धा 14 इंचला एक टिक करून घ्यायची आणि कडेने सुद्धा तुम्ही एक टिक करून घेऊ शकता. आणि आता हे आपल्याला स्केलने जोडायचं आहे. नवीन आपल्याला हाताने जोडायचं नाही, हे फक्त स्केलचाच उपयोग करायचा आहे. तर हे बघा माझं थोडंसं घाईघाई करत होते, थोडंसं तिरकस गेले, ते मी सरळ करून घेतलेलं आहे. ते आपली खालची लाईन आहे, तर स्केलनेच रेषा मारून घेतलेली आहे. आता आपल्याला कन्फ्युजन व्हायला नको जास्त, म्हणून जे आपल्याला कपडा लागणार नाही ते मी कट करून घेणार आहे इथे. तर बघा
इथे मी कट करून घेते. सुरुवातीला तुम्हाला न्यूजपेपरवरती प्रॅक्टिस करायची आहे. जसं मी आता इथे केले तसंच सेम टू सेम आपल्याला न्यूजपेपरवरती एक दोन वेळेस कट करून पाहायचं आहे. तेव्हाच आपल्याला कापडावरती कट करायचं आहे. डायरेक्टली कापडावरती कट करू नका. जे नवीन शिकत आहेत त्यांनी डायरेक्टली कापडावरती कट करायचं नाही. सुरुवातीला पेपरचा सराव करायचा आहे. पेपरवरती कटिंग करायची आहे. आता इथे बघा मी शोल्डर घेणार आहे 5.5 इंच. जी बंद बाजू आहे त्या साईडला टेप ठेवायचा आहे आणि 5.5 इंचला टिक करून घ्यायचे आहे. बरोबर 5.5 इंचला टिक करून घ्यायचे आहे वरच्या साईडने. आता आपल्याला इथे मुंडा घ्यायचा आहे 5.5चा. हा प्रत्येक ब्लाऊजच्या मेजरमेंटसाठी वेगवेगळा असतो. तर 34 साईडसाठी आपल्याला घ्यायचा आहे 5.5. 2-3 ठिकाणी मी टिक करून घेतलेली आहे जेणेकरून आपली रेषा सरळ येईल. आता हे स्केलने जोडून घ्यायचं आहे. बघा जोडून घेतलेला आहे. ह्या साईडने सुद्धा जोडायचं आहे. आता बघा 2 इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेली आहे. तिथे एक टिक करून घ्यायची आहे. कारण मुंड्याचा आकार हा व्यवस्थित येण्यासाठी आपल्याला तिथे टिक करायची आहे. आणि आपलं तर मुंड्यातल्या रेषासुद्धा म्हणजे जोडसुद्धा बरोबर येतो त्याच्यासाठी. आता इथे बघा जो 5.5चा मुंडा घेतलेला आहे ना त्याचं सेंटर काढलेला आहे मी. मुंड्याचा आकार येण्यासाठीच तुम्ही स्केलचा सुद्धा वापर करू शकता. तर इथे बघा 1.5 इंचला मी एक टिक करून घेत आहे. पाठीमागचा मुंडा हा नेहमी 1.5 इंचावरती असतो. आता बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. बघा जिथून 2 इंचला मी टिक केली का तिथून आणि जिथं सेंटर काढलेलं आहे तिथून मी बरोबर मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. इथं थोडंसं खाली आलं तरी चालतं. मग परफेक्ट असा आपला हा आकार आलेला आहे. आता आपल्याला गळा घ्यायचा आहे 2.25 इंच. 2.5 इंच घेऊ शकता पण 2.5 इंच जर घेतला तर शोल्डर उतरण्याचे चान्सेस जरा जास्त असतात. त्याच्यामुळे 2.25 घेतलेला आहे. आणि इथं पाठीमागच्या गळ्याची उंची आपण घेतलेली आहे 8.5 इंच शिलाई मार्जिन सहित. तर 8.5ला मी टिक करून घेणार आहे. तर जिथं आपलं 8.5 आलंय ना वरी आपण 2.25 घेतलं तर आपल्याला खालच्या साईडने जर गळा पसरून हवा असेल तर तुम्ही खालच्या साईडने 2.5 इंच घेऊ शकता. ठीक आहे. तर मी इथे 2.25ला 1-2 रेष थोडा जास्त घेणार आहे. मला खालच्या साईडने थोडा पसरून हवा आहे त्याच्यामुळे मी खालच्या साईडने जास्त घेते. पण वरच्या साईडने जास्त घेण्याचा प्रयत्न करू नका, शोल्डर उतरतं. सहसा 2.25च ठेवायचा आहे आपल्याला. आणि आता हे जोडून घ्यायचं आहे. आता पाठीमागच्या गळ्याला आपण गोलाकार देऊन घेऊया. जवळूनच गोलाकार देऊन घ्यायचा आहे. आपला परफेक्ट असा गोल आकार येतो गळ्याचा. जास्त दुरून द्यायचा नाही, जवळूनच द्यायचा प्रयत्न करा. परफेक्ट असा गोल गळा तयार होतो इथे. तर आपण गळा कट करून घेऊया आणि हा मुंडा सुद्धा कट करून घेऊया. ठीक आहे. बघा कुठून कसं कट करायचं ते बघा. तुम्ही व्हिडिओ थांबून सुद्धा कट करू शकता. म्हणजे जसं दाखवलं तसं तुम्ही पेपरवरती करू शकता. नक्कीच जमेल. एका प्रयत्नात नक्कीच जमेल तसं केलं तर. हे बघा आता मी गळा कट करून घेणार आहे इथे. गळ्याचा आकार. आता इथे गळा थोडासा जास्त वाटतोय मला त्याच्यासाठी मी कमी करणार आहे. जास्त तर नाही आहे पण कस्टमरच्या आवडीनुसार करावं लागतं. तर बघा हे व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे मी. तर बघा परफेक्ट असा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे.
आता आपल्याला समोरच्या भागाची कटिंग करायची आहे बघा. इथे मी अस्तर घेतलेलं आहे दुसरं म्हणजे तेच घेतलेलं आहे उरलेलं. आता याच्यावरती परफेक्ट असा पाठीमागचा भाग ठेवायचा आहे आणि जशास तसा आपल्याला काढून घ्यायचा आहे. फक्त 1 इंच समोरच्या भागासाठी आपल्याला जास्त ठेवायचं आहे. ते कशासाठी ते मी सांगते. आता बघा 1-1 इंचला खालच्या साईडने टिक मारून घ्यायची. 1 इंच जास्त पाहिजे आपल्याला समोरच्या साईडसाठी. समोर जर 1 इंच घेतलं नाही एक्स्ट्रा तर आपल्या ब्लाऊजची उंची कमी होऊ शकते. आता बघा 1 इंच कशासाठी, शोल्डरला अर्धा इंच जाणार आहे आणि क्रॉसपट्टीच्या खाली अर्धा इंच जाणार आहे आपलं, आणि हे पाठीमागे सुद्धा जाणार आहे सेम. मग आता 1 इंच कशासाठी, तर आता हे बघा कटोरी आणि जो क्रॉसपट्टीचा जॉईंट आहे ना तिथे आपल्याला अर्धा इंच शिलाईसाठी जाणार आहे, म्हणून तिथे ते कमी पडणार आहे. तर म्हणून आपल्याला 1 इंच जास्त ठेवायचं आहे. ठीक आहे. आता इथे जरा ब्लाऊजची उंची जास्तच आहे, 14.5 येते आणि प्लस 1 इंच 15.5 झालेली आहे. तरीसुद्धा कटोरीचा शेप बघा कसा व्यवस्थित दिसतो. तर बघा 1-1 इंचला मी टिक करून घेतलेली आहे. साडे 15पेक्षा जर जास्त उंची असेल ब्लाऊजची तर तुम्ही क्रॉसपट्टी वाढवू शकता, कारण याच्यामध्ये जर वाढवलं तर कटोरी असं गोलाकार व्यवस्थित येणार नाही. 15.5पर्यंत ठीक आहे शिलाई मार्जिन पकडून. तर बघा जशास तसं मी 1 इंच वरती बरोबर ठेवलेला आहे, समोरचा भाग एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि जशास तसं आपल्याला काढून घ्यायचं आहे. फक्त आता गळा रेखाटताना लक्ष ठेवायचं आहे. गळा काढताना बघा आता हा आहे पाठीमागचा गळा आणि आपल्याला पाहिजे समोरचा गळा. हा आहे 8.5 इंच आणि आपल्याला समोरचा पाहिजे 6 इंच. इथे लक्षात ठेवा, डायरेक्टली इथून कट करू नका. तर बघा समोरच्या गळ्याची उंची मी इथे टाकणार आहे 6 इंच. वरच्या साईडने 2.25 इंच येते का नाही ते बघते मी, कधी कधी कमी जास्त होऊ शकतं. तर आहे 2.25 इंच आणि खालच्या साईडने मला थोडासा पसरूनच हवा आहे, त्याच्यासाठी मी 2.25 प्लस 1-2 रेष एक्स्ट्रा घेते आणि गळ्याचा आकार देऊन घेणार आहे. ठीक आहे. हे स्केलनं जोडायचं आहे आणि गळ्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे. बघा गळ्याचा आकार हा नेहमी जवळूनच द्यायचा आहे, जास्त दुरून द्यायचा नाही, नाही तर ते कटोरी मिटून बसल्यासारखं आकार येतो आपल्या गळ्याचा. ठीक आहे. आता बघा आता हे कट करून घेऊयात आपण. सुरुवातीला जशास तसं कट करा आणि आता समोरचा मुंडा अर्धा इंच कमी कसा करायचा ते सांगते, लक्ष ठेवा. मध्ये मध्ये माझ्या क्युटी पायचा आवाज येतोय. ठीक आहे. तर आपल्याला समोरच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी आपण 2-3 ठिकाणी टिका केलेल्या होत्या, तिथे टिक करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला समोरचा मुंड्याचा आकार हा सोपा पडेल देण्यासाठी. तर इथे बघा अर्धा इंच मी कमी करणार आहे मुंडा. समोरचा मुंडा हा 1 इंचाचा असतो म्हणून, आणि पाठीमागचा 1.5 इंचाचा असतो म्हणून अर्धा इंच मी ते कमी केला आहे. आणि जशास तसा पॉईंटने मी आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. आता जो एक्स्ट्राचा आहे तो आपण कट करून टाकूया. आता बघा आता जे बाहेरचं आहे ना ते आपण कट करून घेऊया. हा पाठीमागचं होतं ना, जशास तसं काढलेलं होतं आपण, म्हणून आता ते आपल्याला काढून टाकायचं आहे. लक्ष करून काढून टाकायचं आहे, नंतर कन्फ्युजन व्हायला नको.
आता बघा आपल्याला सुरुवातीला काढायचं काय आहे, इथं कटोरीला एक गळ्याच्या साईडने आपल्याला 1 इंचवरती टिक करायची आहे. 1 इंचवरती टिक, किंवा वरच्या साईडने 5.5 इंचला किंवा 5 इंचला टिक करू शकता, पण 1 इंचला केलं तरी चालतं. सोपी पद्धत. आता बघा क्रॉसपट्टीचा आकार व्यवस्थित येण्यासाठी टिप्स बघा. आता दोन्ही साईडने आपल्याला 2.5 इंचावरती टिका करायच्या आहेत, दोन्ही साईडनी. ठीक आहे, इथं 2-3 ठिकाणी करणार आहे मी आपली रेषा सरळ येण्यासाठी. दोन्ही साईडनी सरळ रेषा मारून घ्यायच्या आहे. आता बघा स्केलने सरळ रेषा मारून घ्यायची आहे आपला क्रॉसपट्टीचा आकार हा व्यवस्थित येण्यासाठी. हे बघा इथे मी मारलेली आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, फोल्ड साईडकडून आपल्याला 1 इंचवरती टिक करायची आहे. आणि आता क्रॉसपट्टीचा आकार द्यायचा आहे, असा जसा व्हिडिओमध्ये दाखवला आहे तसा द्यायचा. बघा परफेक्ट अशी आपली क्रॉसपट्टी इथे तयार झालेली आहे. डायरेक्टली देऊ नका, अशा पद्धतीने दिलात तर एकदम परफेक्ट येईल. आता काय करायचं आहे आपल्याला, कटोरी ब्लाऊजची सोपी पद्धत आहे. फक्त आपल्याला काय काढायचं आहे, कटोरीचं माप काढण्यासाठी 10.5 आहे ना, आपलं सेंटर काढायचं आहे. फक्त सेंटर काढायचं आहे. ब्लाऊजची रुंदी मोजायची आहे आणि त्याचं सेंटर काढायचं आहे. ठीक आहे. आता आपण जिथे मुंडा घेतला का तिथं 2 इंचला, 2.25 इंचला आणि 2.5 इंचला असे 3 पॉईंट आपल्याला घ्यायचे आहेत. ठीक आहे, हे बघा. ठीक आहे, 2 इंच, 2.25 इंच आणि 2.5 इंच हे 3 पॉईंट आपल्याला द्यायचे आहेत. आता बघा वरचा पॉईंट हा कुठल्या पॉईंटमधून जातो ते लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. बघा आता जे 3 पॉईंट दिले का त्याच्यामधून जायला पाहिजे आपल्याला, तरच आपल्या कटोरीचा आकार हा व्यवस्थित येतो. तर बघा जाते का दुसऱ्यामधून? नाही, दुसरीकडून गेलाय तर डायरेक्टली त्या पॉईंटच्या बाजूने जातोय. आता जो आपला पहिला पॉईंट आहे ना तिथून जाते का ते बघू आपण डॉट डॉटमध्ये देऊन. ठीक आहे, खालच्या साईडने सुद्धा परफेक्ट यायला पाहिजे. तर हा बघा आपला पहिल्या पॉईंटमधून बरोबर कटोरीचा आकार जातोय. दुसरीतून घेतला तर नाही जात, तिसऱ्या पॉईंटमधून घेतला तर बिलकुलच नाही जात, खूपच दूर येतोय. ठीक आहे, सोपी पद्धत आहे. फक्त आपल्याला सेंटर काढायचं आहे आणि बघा ह्या पॉईंटमधून आपण कटोरीचा आकार दिलेला आहे. परफेक्ट अशी कटोरी आपली इथे तयार झालेली आहे. आता आपण हे कट करून घेऊया. पहिले तर क्रॉसपट्टी कट करून घेऊया. 2-2 रेषा दिसतात, कन्फ्युजन नको. बरोबर आपण जी तिरकस रेषा केली तिथून आपल्याला क्रॉसपट्टी कट करायची आहे. जॉईंट होतं ते कट करून घेते मी. 2 क्रॉसपट्ट्या, ह्या बाजूची आणि ह्या बाजूची. ठीक आहे, आता बघा गळ्याच्या साईडने व्यवस्थित कट करायचं. कटोरी कट करून घेऊया आपण. ठीक आहे, आणि आता हा गळ्याचा आकार. ठीक आहे, आपलं एक कटोरी, साईड पार्ट आणि क्रॉसपट्टी येथे तयार झालेला आहे. तर आपल्याला ही कटोरी लागणार नाही आहे, तर आपल्याला कटोरी वाढवायची असते. तर आपण ही कटोरी दुसऱ्या कपड्यावरती वाढून घेऊयात. ठीक आहे, तर कटोरी दुसऱ्या पेपरवरती वाढवण्यासाठी आपल्याला दुसरं कापड घ्यायचं आहे. हे बघा, जे की आपण पायपिंग करण्यासाठी यूज करतो तसा कपडा, तिरकस. सरळ नाही, सरळ कपड्यावरती कट करायची नाही कटोरी आपल्याला, तिरकस. जिकडून आपलं कापड असं काय म्हणतात त्याला, रबरसारखं होतं ना, तशी कटोरी ठेवायची आहे आपल्याला. तशी क्रॉसमध्ये ठेवायची आहे. बघा जसं व्हिडिओमध्ये दाखवले तशी क्रॉसमध्ये ठेवायची आहे आपल्याला कटोरी. तिरकस कट करायची आहे, सरळ कट करायची नाही. ठीक आहे, जिकडून आपला कपडा असा रबरसारखा होतोय ना तशी आपल्याला इथे कटोरी ठेवायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा. आता जशाच तशी इथे मी कटोरी काढून घेतलेली आहे. जशाच तशी काढून घ्यायची आहे आपल्याला इथे.
ठीक आहे, जशास तशी काढून घ्यायची आहे. तर बघा मी इथे जशास तशी काढलेली आहे. तर आपल्याला हे वाढवायचं आहे. बघा आता खालचा जो पॉईंट आहे का तिथून आपल्याला 1.25 इंचला एक टिक करायची आहे. बघा आपली जिथं रेष आहे का तिथं 1.25 इंचला आणि समोरच्या साईडने 1.25 इंचला टिक करायची आहे. आणि आता हे स्केलने जोडून घ्यायचे आहे 2 पॉईंट. आता बघा जो आपला गळ्याचा आकार आहे ना तिथे उभ्या साईडने आपल्याला 1/2 इंच वरती टिक करायची आहे आणि समोरच्या साईडने सुद्धा 1/2 इंचला टिक करायची आहे, जेणेकरून आपलं ते हुकपट्टी किंवा साईड पार्ट जोडताना एक्स्ट्राचं पाहिजे असतं, शिलाई मार्जिनमध्ये जाणार असतं. म्हणून हे अत्यंत महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे हे. तर ठीक आहे, समोरच्या बाजूने सुद्धा 1/2 इंच आणि वरच्या साईडने सुद्धा 1/2 इंच घेतलेला आहे. आणि आता हे बघा कटोरीचा जसा आकार आहे तसं मी इथे जोडून घेणार आहे. बघू शकता इथे. हे बघा खालच्या पॉईंटपर्यंत आपल्याला हे जसा आकार आहे तसं जोडून घ्यायचं आहे. ह्या साईडने आपल्याला स्केलने जोडायचं आहे. हे थोडंसं तिरकस असतं म्हणून स्केलने जोडायचं आहे आपल्याला इथे. आता बघा जी रेषा सरळ केलेली आहे ना त्याचं काढायचं आहे आपल्याला सेंटर. आणि सेंटरला एक पॉईंट एक टिक करायची आहे सेंटरला मधोमध. ठीक आहे, इथे आपण एक टिक करून घेतलेली आहे. आता जिथे आपण एक टिक करून घेतलेली आहे का तिथून बरोबर आपल्याला आता हे बघा सेंटर बरोबर येते का दोघांचं बघून घेऊया. ह्या साईडने पण तेवढंच येते का आणि ह्या साईडने पण सारखंच येते का ते बघायचं आहे आपल्याला. तर ठीक आहे, दोन्ही साईडने सारखं येते का नाही ते नक्की चेक करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर येते इथे बरोबर. आता जिथे पॉईंट दिलाय का तिथून आपल्याला उंची घ्यायची आहे 1.5 इंच. ठीक आहे, खालच्या साईडने 1.5 इंचला टिक करायची आहे. आणि आता हे स्केलने जोडून घ्यायचं. तर बघू शकता तुम्ही परफेक्ट अशी कटोरीचा आकार इथे आलेला आहे. बघा दोन्हीकडे चेक करायचं आहे आपलं सारखंच आलेलं आहे का ते. तर ठीक आहे, आलेलं आहे. दोन्हीचं अंतर आपलं सेम आलेलं आहे. परफेक्ट अशी कटोरी इथे आपली तयार झालेली आहे. आता ही मी कट करून घेणार आहे. बघा जर तुम्हाला बाही कटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर नक्कीच सांगा. अस्तरवरती दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल मी. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते तुम्ही मला नक्कीच विचारू शकता. मी रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे.